अगेन रेकॉर्डिंग स्टार्ट करू आपण. सगळ्यात पहिलं जायचंय व्हीएस कोड मध्ये. आता व्हीएस कोड मध्ये गेल्यानंतर ही तुमच्या बॅचची फाईल आहे का? नाही, 7च्या बॅचची आहे. मग इथे जाणार फाईल मध्ये ओपन फोल्डर. ठीक आहे, तुम्ही पण जर का दुसऱ्या फाईल मध्ये झाला ओपन, तर सिंपल ह्या स्टेपने काय करायचं, तुम्हाला तुमच्या फाईल मध्ये यायचं. एमएलशी तुमच्या बॅचचं काय नाव केलं होतं मी सेव्ह? हो, ओके. सिलेक्ट अँड सेव्ह. कालची रिव्हिजन घेऊ थोडीशी आपण. ठीक आहे, रिव्हिजन ही रिव्हिजन सारखी असणार आहे. ठीक आहे, लेक्चर नसणार आहे ते पूर्ण. स्ट्रिंग वरती होता. आज आपण स्ट्रिंग वरती राहिलेले रिमेनिंग 2 फंक्शन शिकणार आहे. म्हणजे आता आपण 11:30 पर्यंत फक्त स्ट्रिंग वरती असणार आहे. ठीक आहे, तिथून पुढे लिस्ट वरती स्विच करणार आहे. ठीक आहे, चला. कोणते कोणते फंक्शन शिकलो होतो आपण, सांगा काल? प्रिंट, टाइप, लेन. हा, स्ट्रिंग कशामध्ये स्टोअर केली जाते? डबल कोट का सिंगल कोट? दोन्ही मध्ये पण केली जाते. ट्रिपल कोट मध्ये, मल्टीलाईन कमेंटसाठी ट्रिपल कोटचा यूज होतो. मग ते स्ट्रिंग आहे का? नाहीये. ठीक आहे, चालेल. व्हेरिएबल काय असतो? कंटेंट. ओके. मग आपण एक स्ट्रिंग तयार केलं होतं कालच्या लेक्चरला. स्ट्रिंग तयार केल्यानंतर आपण इंडेक्सिंग शिकलो होतो. इंडेक्सिंग किती टाईपची असते? 2 टाईपची, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट कुठून होत आहे? 0 पासून. निगेटिव्ह इंडेक्सिंग 1. व्हेरी गुड. ठीक आहे, ऍक्सेस करण्यासाठी कशाचा यूज करतो आपण? स्क्वेअर ब्रॅकेट. कशाचा यूज करतो? स्क्वेअर ब्रॅकेट. झालं होतं ना कालच्या लेक्चरला. स्लायसिंगचा फॉर्म्युला कोण सांगतोय मला? स्टार स्टेप. ठीक आहे, चालेल. हा, रिव्हर्स जर का करायचं असेल स्ट्रिंगला तर कसं केलं आता? -1. बट काय स्टार्ट आहे, स्टेप आहे, स्टॉप आहे, काय? स्टेप -1. स्टार्ट द्यायचंय का? नाही. स्टॉप द्यायचंय का? नाही. फक्त काय द्यायचंय? स्टेप. ठीक आहे, -1. त्याच्यानंतर ना, आता एक क्विक मध्ये सगळ्यांचं एक एक एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, आणि स्टार्ट करू, कारण का आजचा टॉपिक तिथूनच आपला स्टार्ट होणार आहे. मग मी एक व्हेरिएबल घेतोय ज्याचं नाव आहे डीएफ. काय घेतलंय मी? डीएफ. डीएफ थोडंसं झूम करतो तुम्हाला म्हणजे नीट दिसेल. ठीक आहे, याला थोडंसं मिनिमाइज करतोय. ठीक आहे, अगेन मी कालच्या लेक्चरचे रिव्हिजन घेतोय. ठीक आहे, स्ट्रिंग रिव्हर्स पर्यंत आपण पोहोचलो होतो, जे की तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक पहिल्याच लेक्चरला एक्सप्लेन करून सांगितलं होतं रॅम आणि रोम. ठीक आहे, रॅम म्हणजे काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि आता जो डेटा दिसतोय मला, तो कशामध्ये सांगा बरं? माझ्या जो स्क्रीनवरती डेटा डेटा दिसतोय, तो रॅम मध्ये का रोम मध्ये? रॅम मध्ये. आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये? कोड फॉर्मॅटमध्ये का? कोणता आहे? काय शिकवलं तुम्हाला की तो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे. आता रन केल्यानंतर तो कोड बनणार आहे. रन केलाय का मी त्याला अजून? नाही. मग तो आता कोणत्या फॉर्मॅटमध्ये? टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये. तो कोड फॉर्मॅटमध्ये आहे का? नाही. ह्याला जेव्हा मी काय करणार, रन ऑल करणार, तेव्हा तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये येणार? कोड फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, बट आता मला वरच्या कोडची काही गरज नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे मी त्याला रन ऑल नाही करत आहे. ठीक आहे, आता मी काय करतोय, व्हेरिएबल क्रिएट करतो पायथॉन नावाचा. ठीक आहे, आता सांगा मला ह्याची लेंथ किती आहे? बघू. 0 पासून स्टार्ट. मोजा मोजा बघू ना आज किती आन्सर येतात लेंथचे. 28. फर्स्ट आन्सर 28. ओके. सेकंड, ऑनलाईन तुम्ही पण करायचं आन्सर. ठीक आहे, ऑनलाईन मधून एकही आन्सर नाही आला. हा, ऑफलाईन मधून एक आले 28. प्रत्येकाने सेपरेट सेपरेट फी भरली आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन तुमचं तुम्ही इंडिव्हिज्युअल आन्सर करा. कोणाच्या भरोश्यावर बसू नका की हा करेल. ठीक आहे,
तुम्ही तुमची इंडिव्हिज्युअली पे केली आहे, त्यामुळे तुम्ही आन्सर करा, चुकलं तरी चालेल. ठीक आहे. इनफॅक्ट मला 28. किती 28. 58 58 का 38? 28. 28. 28. 28 का? ओके ओके. हा 27. ओके. अजून 58 झालं, 27. 28 झालंय. 58 मी 2 मिनिटं घाबरलो, आणि कालची कालची पण मोजली का काय याच्यामध्ये? सांगा. झाले कन्फर्म आता? हा. म्हणजे 27 वाले कोणच हात वर करा पहिले. एकच आहे, दोघं? 27 वाले कोण नाही? 28 वाले? ठीक आहे, तुमचं काय आन्सरच नाही का कोणाचं? लेक्चर मध्येच नव्हता का? ठीक आहे. हे इंडेक्सिंग असतं, 0 पासून स्टार्ट होतं. कुठून स्टार्ट होतं? 0 पासून. मग काउंटिंग कुठून करायचं? 0 पासून करायचं असतं. 0 1 2 3, आता एंड पर्यंत जायचं. एंड पर्यंत गेल्यानंतर मध्ये स्पेस पण कॅल्क्युलेट करायच्या. स्पेस पण काय करायच्या असतात? कॅल्क्युलेट. 0, येथे लक्ष द्या, इंडेक्सिंग समजून सांगतोय. 0 1 2 3 4 5, याच्यामध्ये स्पेस पण कॅल्क्युलेट करायचे, एंड पर्यंत कॅल्क्युलेट करत जायचं, आणि त्याच्यामध्ये +1 ऍड करायचं, कारण का आपण स्टार्ट कुठून केलंय? 0 पासून. ठीक आहे. मग तुम्ही जर का मॅन्युअली कॅल्क्युलेट करताय 1 पासून केलं तरी चालेल. ठीक आहे. पण ऍक्च्युअल कुठून स्टार्ट होतं? 0 पासून. आणि ही जी डायरेक्शन तुम्ही कॅल्क्युलेट करत गेला, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह डायरेक्शन. काय म्हणतात? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह 0 पासून स्टार्ट होते, आणि निगेटिव्ह -1. मग इथून -1 -2 -3 -4 असं होतं. ठीक आहे. मग आता आपल्याला चेक करायची की याची ऍक्च्युअल लेंथ कशी आहे. मग सांगा तुम्ही पायथॉनला कशी लेंथ विचारणार? काय कोड असेल? प्रिंट लेंथ डीएफ. ठीक आहे. अँड शिफ्ट इंटर. किती आहे? 28. मला सांगा आता. ठीक आहे, याचा निगेटिव्ह नंबर काय असेल? एचा या. पटपट सांगा. -11. ट्राय करून नाही सांगायचं. प्रिंट डीएफ. आणि कोणती गोष्ट जर का एक्सेस मध्ये घ्यायची असेल तर स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचे. काय द्यायचे? स्क्वेअर ब्रॅकेट. आणि देन काय करायचंय? -10. 10 का 11? 10. ओके. 10. 10. आलं ए? 10 समजलंय? हा. ओम म्हणतोय समजलं. ठीक आहे. हा. चला द्या इथे लक्ष. ठीक आहे. अजून नवीन टॉपिक यायचा आहे, त्याच्यामुळे आता तर बेसिक चालू आहे. आता मला सांगा, स्लायसिंग फॉर्म्युलाने मला फक्त हा यूज प्रिंट करायचा आहे. काय प्रिंट करायचा आहे? यूज. कसं करणार? इथं बघून सांगायचंय, टाईप करून नाही सांगायचंय. तिथं बारका पोरगा पण सांगेल. ठीक आहे. 4-5 चुका करून एकाच स्टे मध्ये सांगायचंय, टेक मध्ये सांगायचं, तिथे कॅल्क्युलेट, कारण का आपल्याला लॉजिक बिल्ड करायचंय. लॉजिक बघून बघून होणार आहे का? नाही. लॉजिक तुम्ही ब्रेनचा यूज करून होणार आहे. ठीक आहे. स्वतःच्या ब्रेनला करेक्ट करून होणार आहे का? 7 9 डिफॉल्ट 1. 7 9 डिफॉल्ट 1. 9 डिफॉल्ट 1. ओके. प्रिंट डीएफ कोड स्क्वेअर ब्रॅकेट 7 ला स्टार्ट. स्टॉप कुठे? 9. 10 का 9 ला स्टॉप आहे? 9. 9. बरं. ऑस्करचा आन्सर US. फक्त यूज प्रिंट करायचं. यूज, यूएस नाही प्रिंट करायचं रे. यूज करायचं. यूज एवढं प्रिंट करायचं फक्त. यूज करायचं आहे काय? हा. हे 10 का? 10. बर. अजून स्टेप 1 आलं यूज. ठीक आहे. करेक्ट आहे, कारण की एक्स्ट्रा स्पेस नाही आलेला आहे. ठीक आहे. समजलंय? स्लायसिंग फॉर्म्युला आपण जे केलं होतं कालचं रिव्हिजन. ठीक आहे. मी वाटलंच तर ज्यांचं झालं नाही त्यांचं एक डिटेल लेक्चर कंडक्ट करेल. ठीक आहे, याच्यावरती. बट इथून पुढे लक्ष द्या, समजून जाईल आरामात. खूप बेसिक आहे. ठीक आहे. पण जेव्हा त्यांचं लेक्चर घेईल, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला कोणता तरी एक टास्क देईल. ठीक आहे. तेव्हा यांचं लेक्चर आपण काय करू? अगेन घेऊ. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. आता नवीन टॉपिक करतोय आपण, केस. कशाचा करतोय? केस. तर आता हे एसक्यूएल सारखं केस नाहीये. हे केस, ते केस वेगळे आहे. एसक्यूएलचा केस जर का बघताल तर समजेल तुम्हाला. हे केस खूप इझी आहे. केस म्हणजे काय? अप्पर लोअर. ठीक आहे. आता तुम्ही हे जे फंक्शन आहे, ठीक, किंवा मला काय करायचं इथे समजा, ही स्ट्रिंग आहे. तुम्ही सिमिलर डेटा टाईपशी काय करू शकता? ऍडिशन करू शकता. काय करू शकता? ऍडिशन. जसं की माझ्याकडे आहे ए इज इक्वल्स टू 20. काय आहे माझ्याकडे? ए इज इक्वल्स टू 20 आणि बी इज इक्वल्स टू 10. ठीक आहे. आता मी इथं काय करतोय? सी इज इक्वल्स टू, ठीक आहे, ए प्लस
एकच मिनिट, मला हे कनेक्ट करू दे. मे बी हे कनेक्ट केल्यावरती स्मूथ चालेल. ए प्लस बी आणि देन काय करणार आहे, प्रिंट सी. बोलू नको, इथे लक्ष द्या. 30 काय झालं, 30. ठीक आहे. आता इथे काय करायचं, तुम्हाला हे जे शिकवतोय त्याच्यावरती एक टास्क मिळणार आहे. काय मिळणार आहे, टास्क. आणि जेव्हा तुम्हाला टास्क देईल तेव्हा बाकीच्या मुलांची मी रिव्हिजन घेणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करतोय, तयार करतोय मी आता. आता सेम दोन सिमिलर. ठीक आहे, दोन सिमिलर काय म्हणतोय मी, डेटा टाईपशी काय होते, ऍडिशन होते. कारण यांचं दोघांचा डेटा टाईप काय, न्यूमरिक आहे. काय आहे, न्यूमरिक. न्यूमरिक मध्ये दोन येतात, इंटिजर आणि फ्लोट. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ना मग मी दोन स्ट्रिंग पण काय करू शकतो, कंबाईन करू शकतो. जसं की माझ्याकडे ए इज इक्वल्स टू आहे पायथॉन, असं होईल का पॉसिबल सांगा. पायथॉन किंवा इथे घेतो मी डेटा आणि बी इज इक्वल्स टू घेतोय मी आणि देन आता मला करायचंय सी इज इक्वल्स टू ए प्लस बी. तर आता होईल का, किती जणांना वाटतं होईल. कारण का सिंपल आपण काय केलं, पहिला दोन यस, नंबरची ऍडिशन होतो. केली. यस. प्रिंट सी डेटा अनालिसिस, म्हणजे हे पण कंबाईन होतंय. बट इथंच जर का मी आता समजा याच्या जागी एक नंबर घेतला, काय घेतला, नंबर 28. मग ए जो व्हेरिएबल आहे, ए काय एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय, कंटेनर. मला सांगा ए मध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर आहे, स्ट्रिंग. आता तुम्ही कसं म्हणताय त्याला, स्ट्रिंग आहे, ठीक. डबल कोट मध्ये स्टोअर आहे, त्याला काय म्हणतो, डबल कोड. स्ट्रिंग. आता जो बी आहे तोच्यामध्ये कोणता डेटा स्टोअर आहे, इंटिजर आहे. त्याला तुम्ही फ्लोट कधी म्हणणार, जेव्हा पॉईंट काहीतरी समथिंग व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता मी जर का ह्या दोघांना कंबाईन करायचं म्हटलं तर एरर येतो, टाईप एरर. कोणता एरर येतो, टाईप एरर. कारण तो टाईप एरर काय समजवतोय तुम्हाला, या दोघांचे टाईप काय वेगवेगळा आहे. समजलंय तुम्हाला की तुम्ही सिमिलर टाईपचे काय करू शकता, म्हणजे कोणतेही ऑपरेशन्स करू शकता, बट काय असलं पाहिजे, त्याचा डेटा टाईप सेम असला पाहिजे. ठीक आहे, समजलं ही गोष्ट. आता आपण काय करू, इथे लक्ष द्या, बोलणं काय लांब लांब बसून दोघांना. ठीक आहे, कारण का जेव्हा टास्क देईल तेव्हा समजेल. बेसिक चालू आहे, टास्क कसा असतो, फक्त तुला ओम सॉल्व्ह करायचा नाहीये, तुझ्याकडे ऑलरेडी सॉल्व्ह असणार आहे तो टास्क. ठीक आहे, नसेल तरी तुम्हाला तुला आठवेल. ठीक आहे, टास्क समजेल तुम्हाला की कसं असतो. बेसिक मध्ये पण असा टास्क मिळेल. ठीक आहे, की काही लोक चॅट जीपीटीने करायचं ट्राय करतील, पण करू नका. ठीक आहे, हा, इथे पूर्ण लक्ष द्या. आता आता समजलंय की दोन सिमिलर डेटा टाईपचे काय होते, ऍडिशन होते. तर सगळ्यात पहिलं आता तुम्हाला काय करायचंय की प्रिंट. ठीक आहे, आता आपण एक व्हेरिएबल वरती घेतलं होतं डीएफ. डीएफ मध्ये आपलं काय डेटा स्टोअर आहे, पायथॉन यूज फॉर डेटा अनालिसिस. आता सिम्पल. ठीक आहे, आता मला काय करायचंय, ह्या जो पायथॉन वर्ड आहे, ठीक आहे, पायथॉन वर्ड जो आहे तो मला फक्त अप्पर केस मध्ये प्रिंट करायचा आहे. कशामध्ये प्रिंट करायचा आहे, अप्पर केस. अप्पर केस मीन्स काय, पूर्ण लेटर सगळे कॅपिटल मध्ये. ठीक आहे, आता नवीन स्टुडंटने लक्ष द्या की हा जो स्लायसिंगचा फॉर्म्युला आहे त्याचा आपण काय करतो, यूज करतो. स्लायसिंगचा फॉर्म्युला म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आपण स्टार्ट देतो, स्टॉप देतो आणि स्टेप देतो. जसं की हा आहे, ठीक आहे, दिसतंय स्टार्ट स्टॉप स्टेप. बट हे देतोय कशामध्ये, आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि एखादी गोष्ट जर का आपल्याला, ठीक आहे, लिहायची असेल तर इथे लिहितो आपण व्हेरिएबल. ते काय लिहितो, व्हेरिएबलचं नेम. मग व्हेरिएबलचं नेम काय, डीएफ. आणि जर का तुम्हाला पर्टिक्युलर फक्त एक एलिमेंट प्रिंट करायचं तर त्याचा काय द्यायचा असतो याच्यामध्ये, इंडेक्स नंबर. बट तुम्हाला एक सिरीज प्रिंट करायला लावली आहे, मग सिरीज प्रिंट करायला लावली तर मग तुम्हाला हेल्प कोण करणार, स्लायसिंग फॉर्म्युला. कोण हेल्प करणार, स्लायसिंग फॉर्म्युला. मग स्लायसिंग फॉर्म्युला काय, इथे काय येतो, स्टार्ट, इथे काय येतं, स्टॉप, आणि इथे काय येतं, स्टेप. ठीक आहे, मग इथं स्टेप बोलायचंय का, नाही, स्टार्ट स्टॉप स्टेप. आता स्टार्ट डिफॉल्ट काय असतो, कोण सांगताय, 0. व्हेरी गुड. स्टेप डिफॉल्ट काय असते, 1. नाही, एंड. सॉरी सॉरी, स्टॉप डिफॉल्ट काय असतो,
वन नाही, एंड काय असतो, एंड पर्यंत जायचंय स्टॉपला. ठीक आहे, स्टेप डिफॉल्ट काय असते, वन. आता एंड का बोललं, एंड म्हणजे काय, जी पण स्ट्रिंग आहे त्याचा लास्ट इंडेक्स नंबर, त्याला काय म्हणतात एंड. जर का मी हे दिलं म्हणजे मी काय करतोय, त्या गोष्टीला डिफाईन करतोय. काय करतोय, डिफाईन. ठीक आहे, मग हे आपल्यावरती आहे. आता जाऊ आपण थोडंसं अजून पुढे. ठीक आहे, समजलंय स्टार्ट स्टॉप स्टेप. आता मग तुम्ही मला सांगा, या स्टार्ट स्टॉप स्टेपचं असं मॅनेजमेंट बसवायचंय तुम्हाला युझिंग इंडेक्सिंग, की तुम्हाला प्रिंट काय करायचंय, हा पायथॉन वर्ड. मग चला, प्रिंट डीएफ ऑफ. मग काय स्टार्ट देतात सांगा तुम्ही इंडेक्सिंगच्या हेल्पने, झिरो पासून स्टार्ट होत आहे. अप्पर. आता मी इथे दाखवतो करून, कारण का नवीन स्टुडंट. 0, 1, 2, 3, 4, 5 आणि एक स्टॉप आपण काय देतो, एक्स्ट्रा. म्हणजे स्टॉप काय असतो, 6. स्टॉप म्हणजे काय, तिथं स्टॉप करायचंय, त्याला प्रिंट करायचंय का, नाही. प्रिंट कुठपर्यंत करायचंय, 5 पर्यंत. ठीक आहे, मग आपण एक स्टॉप काय करावं लागतो, आपल्याला एक एक्स्ट्रा नंबर आपल्या साईडनं द्यावा लागतो. बट स्टार्ट कुठून होतंय माझं, 0 पासून. ठीक आहे, स्टॉप कुठं करावं लागतंय मला, 6, कारण का मला 5 पर्यंत प्रिंट करायचंय. मला जर का 6 ला पण प्रिंट करायचं असतं तर 7 माझा काय असता, स्टॉप असता. मग सिंपल स्टेप माझे काय असणार, 1, कारण का प्रत्येक इलेमेंट जो आहे तो 1 बाय 1 मला काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. मग मी याला काय केलं, 1 केलं आणि शिफ्ट इंटर आलं पायथॉन. बट आपलं टार्गेट हे होतं का, नाही. आपलं टार्गेट काय होतं, अप्पर केसमध्ये. मग सिंपल इथं लावायचं डॉट, काय लावायचं, एक डॉट. आणि डॉट लिहायचं अप्पर, काय लिहायचं, अप्पर. ठीक आहे, पॅरेंथेसिस ओपन अँड क्लोज. अप्परच्या आतमध्ये याला लिहायचंय का, नाही. आणि देन शिफ्ट इंटर, झालं पायथॉन वर्ड प्रिंट. आता सेम मला काय करायचं, ह्याच पायथॉन वर्डला, ठीक आहे, किंवा हा जो यूज वर्ड दिसतोय, ठीक आहे, हा जो यूज वर्ड आहे, एकच मिनिट, हा यूज वर्ड जो आहे त्याला मला काय करायचंय, लोअर केस नाही प्रॉपर केसमध्ये आणायचंय. कोणत्या केस, ऑलरेडी तो लोअर आहे, कोणत्या केसमध्ये आणायचंय, प्रॉपर केस. प्रॉपर केस म्हणजे काय असतंय, फर्स्ट लेटर कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल. म्हणजे यूजचा यू काय असणार आहे, कॅपिटल, बाकी सगळं काय असणार आहे, स्मॉल. मग सांगा की तुम्ही आता काय मॅनेजमेंट करता याचं, प्रिंट डीएफ ऑफ. ऍक्सेस करणं म्हणजे कशाने करतो, स्क्वेअर ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेटने करतो का, नाही. ठीक आहे, मग इथं स्टार्ट काय असेल माझा, 7. स्टॉप काय असेल, 7, 8, 9 अँड 10. एक एक्स्ट्रा द्यावा लागतो आपल्याला, मग दिला आपण 10. आणि देन स्टेप काय असणार आपली, 1. आणि याला काय करायचं आपल्याला, प्रॉपर. मग आता प्रॉपर केसला याच्यामध्ये म्हटलं आता टायटल, काय म्हटलं आता, टायटल. ठीक आहे, तर प्रॉपर वर्ड तुम्हाला युज करायचा याच्यामध्ये एक्सेल सारखा, नाही. काय युज करायचंय, टायटल. अँड देन शिफ्ट इंटर आलं प्रॉपर केसमध्ये. ठीक आहे, मग सेम मला हा जो पायथॉन आहे त्याला लोअर केसमध्ये करायचा आहे. मग मी कसं करणार, प्रिंट डीएफ स्क्वेअर ब्रॅकेट, 0 पासून स्टार्ट. त्याच्यानंतर ना स्टॉप कुठं असणार आहे, 6 ला. स्टेप 1 अँड दॅट लोअर. ठीक आहे, लोअर. सिंपल झालं पायथॉन लोअर मध्ये. समजलंय किती इझी आहे. ठीक आहे, आता टास्क, आणि इथंच एंड होतंय. ठीक आहे, तुमचं स्ट्रिंग. ठीक आहे, टास्क नंबर 1. आता टास्क बघा काय आहे. ठीक आहे, चॅट जीपीटीची हेल्प घेतली, मला विदिन सेकंड समजतं. ठीक आहे, कारण का स्वतः चॅट जीपीटी सारखे टूल बनवतो आम्ही. ठीक आहे, मग आम्हाला इझिली समजतं. मग चॅट जीपीटीची हेल्प घ्यायची का तुम्हाला, नाही घ्यायची. मला समजतं, पण मी कधी बोलत नाही की तुम्ही चॅट जीपीटीचा यूज नाही काही गोष्टी करता. ठीक आहे, समजलं, मी कधीच तुम्हाला सांगत नाही. तुम्ही चॅट जीपीटीच्या हेल्पने जर का कोणत्या गोष्टीचा आन्सर आणि टास्क सॉल्व्ह करताय, तुम्ही मला नाही स्वतःला फसवताय. ठीक आहे, चॅट जीपीटीची हेल्प घ्या, 100% घ्या, पण कधी घ्या, लास्टला घ्या. ठीक आहे, पहिलीच घ्यायची का हेल्प, नाही. ठीक आहे, नॉर्मल स्टुडंट सारखे जे आहेत ते तुम्हाला काय करायचं, प्रत्येक टास्क सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता टास्क बघा काय, टास्क पहिला समजून घ्या. ठीक आहे, नाहीतर टास्क तुम्ही असं सॉल्व्ह करून देताल की त्या टास्कला काही अर्थच राहणार नाही. ठीक आहे, अर्थ का राहणार नाही तेही सांगतो मी तुम्हाला. माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे, सगळ्यांनी व्हेरिएबलला नाव घ्यायचंय ए. काय नाव घ्यायचंय, ए. ए इज इक्वल्स टू. ठीक आहे, आणि तू फक्त ग्रुपवर नाही टाकणार आहे. ठीक आहे, हा पर्सनल टाक, ते पण मी बघणार नाही लवकर. ठीक आहे, कारण का मी इथे शिकवणार आहे त्यांना, जे राहिलेत त्यांचं काय, पायथॉन काय आहे, पायथॉन. ठीक आहे, आता ह्या पायथॉन मध्ये तुम्हाला मला असं कॉम्बिनेशनने आउटपुट आणून द्यायचंय. ठीक आहे, की ह्याचं जे आउटपुट आहे ते असं आलं पाहिजे. ठीक आहे, पी वाय टी. ठीक आहे, एच ओ अँड एन. ठीक आहे, असं तुम्हाला काय करायचं, आउटपुटला आणायचं आहे. ठीक आहे, मग सिंपल
चला स्टार्ट करा. तुम्हाला जे यूज करायचं ते यूज करा, पण हे यूज नाही करायचं. पहिली गोष्ट सांगतोय, हे यूज नाही करायचं प्रिंटचं. ठीक आहे, प्रिंट मध्ये आलंय आणि हे असं कॉपी केलंय आणि देन त्याच्यामध्ये डबल कोट टाकलं आणि त्याच्यामध्ये हे केलं आणि हे बघा. ठीक आहे, हे असं जर का केलं तर त्याला ठीक आहे पद्मश्री देण्यात येईल डायरेक्ट. ठीक आहे, हा, जो पण अवॉर्ड असेल टॉपचा, ठीक आहे, त्यासाठी त्याला नॉमिनेट करू आपण. ठीक आहे, आणि पाठवून देऊ बाहेरच्या देशामध्ये. ठीक आहे. चालेल, आता लक्ष द्या, ज्यांचं झालेलं नाही त्यांनी, ठीक आहे, जे ऑनलाईन आहेत, ठीक आहे, ज्यांचं कालचं लेक्चर झालंय त्यांनी टास्क सॉल्व्ह करा. ठीक आहे, आणि ज्यांचं नाही झालं त्यांना मी अगेन सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परत शिकवतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी इथे लक्ष द्या, कालच्या लेक्चरला झालंय तेवढं. आणि मग आपण 10 मिनिटामध्ये लिस्ट स्टार्ट करणार आहे. इथे बघा, जी पण गोष्ट एनाकोंडा डाउनलोड नाही. इथे जा, एनाकोंडा नेव्हिगेटर टाक. नेव्हिगेटर आलं मॅक मध्ये का? कोणतं टास्क का? एक मिनिट, मॅक्सचं मलाच नाही माहिती. ह्याने केले का? चिंतामणी आलाय का? चिंतामणी ऑनलाईन आहे का? केलाय का तो? केला ना? बघायला लागेल मला पण मॅक्सचं. बट इथे लक्ष द्या, मी बघतो आणि तुम्हाला सांगतो, कारण का मॅक्सचं मी नाही केलं कधी इन्स्टॉलेशन. अरे, विंडोजचं ना? हा, एनाकोंडा नेव्हिगेटर सर्च कर तिथे. व्हीएस कोड सेटअप केलाय का तू त्याच्या आधी? बरं, ठीक आहे, इथे एक्सटेन्शन वरती जा. इथे व्हीएस कोड ओपन कर आणि इथे एक्सटेन्शन मध्ये जा. काही दिसू दे तुला, फक्त एक्सटेन्शन शोध. नाही दे इकडे, पटपट मीच करून देतो 2 मिनिटात. लॅपटॉप घे रे तो, कारण की इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तुम्हाला एकदा बघायचं असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग बघा. व्हीएस नाही घेतलं का अजून? हॉटस्पॉट चालू करतो का तुमचा? एकाचं. बरं, हे करून देतो मी तुम्हाला. लेक्चर बघता 2 मिनिटं, लॅपटॉप पुढे ठेवू. पहिले लेक्चर करा आणि मग तुम्हाला देतो ते करून. लॅपटॉप असतं देतच, मीच करणार होतं. पट 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 पट. इथे लक्ष द्या, कालचं लेक्चर समजून घ्या. करायला काय ते तुम्ही कधीही करू शकता. ठीक आहे, इथे बघा, ज्यांचं पण नाही झालं त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, ग्रुपवरती मी रेकॉर्डिंग टाकली आहे. ठीक आहे, ती जरी फॉलो केली तरी चालेल. एंडिंगला सगळं तेच आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला एंड ओपन करायचं आहे 10 मिनिटाचं. ठीक आहे, ते समजेल, पण ह्याचं रेकॉर्डिंग नाही झालेलं आहे. ठीक आहे, जे तुम्ही प्रोसेस बघताय त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. ठीक आहे, बट आता इथं बघा. ठीक आहे, जे पण गोष्टी डबल कोडमध्ये स्टोअर होत आहे, ठीक आहे, त्याला स्ट्रिंग म्हणतात. ठीक आहे, आता जसं की हा एक व्हेरिएबल आहे. काय व्हेरिएबल? व्हेरिएबल कसं आहे? जेव्हा मी इज इक्वल्स टू लिहितोय, ठीक आहे, इज इक्वल्स टूच्या कोणत्या साईडला या? लेफ्ट. व्हेरिएबल कधी पण एक नंबर नसतो, एक काय असतो? टेक्स्ट असतो. ठीक आहे, आणि व्हेरिएबल तुम्ही असं स्पेसने असं देऊ शकत नाही. ठीक आहे, व्हेरिएबल तुम्हाला जर का असं ए बी तयार करायचं, तुम्ही काय करताल? अंडरस्कोर देताल. ठीक आहे, आता हा व्हेरिएबल आहे, ह्याच्यामध्ये कोणता स्टोअर आहे? नंबर 25. आता हा इंटिजर आहे का फ्लोट आहे? इंटिजर आहे. ठीक आहे, मग ह्याचा डेटा टाईप जो आहे तो इंटिजर असतो. आता जर का मी याला केलं 0.5, तर हा काय झाला? फ्लोट. ठीक आहे, बट हे पायथॉनला माहिती आहे. हे कोणाला माहिती आहे? पायथॉनला. मग पायथॉनला आपण कसं विचारणार? तर सिम्पल लिहिणार प्रिंट टाईप. ठीक आहे, टाईप कोणाचा बघायचा आपल्याला? एचा. ठीक आहे, काय आला? फ्लोट. समजलंय? ठीक आहे, देन त्याच्यानंतर ना सिम्पल आता आपल्याला काय करायचंय? बी. बी इज इक्वल्स टू 25. ठीक आहे, आता मला याचा टाईप चेक करायचं, मग काय कोड असेल? प्रिंट टाईप ऑफ बी. टाईप ऑफ म्हणायचं. ठीक आहे,
कारण का जेव्हा आपण हे ओपन करतो, ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट्स, ठीक आहे, तेव्हा आपण एखादं फंक्शन ऍक्सेस करत असतो. काय आलंय? इंटिजर. समजलंय? इंटिजर आणि फ्लोट म्हणजे तुमचा पहिला डेटा टाईप जो आहे तो क्लिअर झालाय. ठीक आहे. आता आपल्याला शिकायचं स्ट्रिंग. मग जी पण गोष्ट, ठीक आहे, सिंगल कोट, ठीक आहे, किंवा डबल कोट मध्ये स्टोअर होते त्याला स्ट्रिंग म्हणतात. ठीक आहे. स्ट्रिंग काय असते? टेक्स्ट असतो. काय असतो? टेक्स्ट. तुम्हाला बेसिक एक्झाम्पल थ्रू शिकवतो आता. जसं की मी एक व्हेरिएबल घेतलं ज्याचं नाव काय? डेटा. डेटामध्ये मी स्टोअर करतोय पायथॉन. काय स्टोअर करतोय पायथॉन. ठीक आहे. आता ह्या पायथॉन मध्ये मी काय करतोय? शिफ्ट एंटर. ठीक आहे. आता ज्यांच्यासाठी हे ज्यांचं झालं नाहीये कालचं लेक्चर त्याच्यामुळे पूर्ण लक्ष येतं द्या. ठीक आहे. कारण का जे आता वरती एक्सप्लेन केलं ना ते प्रिव्हियस रेकॉर्डिंग मध्ये पण आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. बट इथून पुढचं जे आहे ते कोणत्याच रेकॉर्डिंग मध्ये नाहीये, ह्याच रेकॉर्डिंग मध्ये असेल. ठीक आहे. आता ह्याला एक इंडेक्सिंग असते. काय असते? इंडेक्सिंग. आता इंडेक्सिंग जे असते ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईडनं असते. ठीक आहे. मग मी इथं पायथॉन वर्ड जो आहे तो राईट करतोय. हा कशामध्ये? डबल कोट मध्ये. ठीक आहे. आता इथे बघा, या पायथॉनला जो इंडेक्स दिला जातो तो 0. काय असतो? 0. याला काय दिला जातो? 1. याला काय असणार आहे? 2. याला काय असणार आहे? 3. याला काय असणार आहे? 4. याला काय असणार आहे? 5. आणि तुम्हाला लेंथ चेक करायची असेल तर काय करावं लागतं? लास्ट इंडेक्स नंबर प्लस 1. ठीक आहे. किती आन्सर येईल? 6. म्हणजे याची लेंथ किती असणार आहे टोटल? 6. ठीक आहे. आता आपलं काय करायचं? जशी पॉझिटिव्ह इंडेक्सिंग असते तशी एक निगेटिव्ह इंडेक्सिंग पण असते. काय असते? निगेटिव्ह. मग निगेटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट होते -1 पासून. कुठून स्टार्ट होते? -1. ठीक आहे. -2, -3, -4, -6 आणि देन इथे काय असणार आहे? -6. ठीक आहे. अशी पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट कुठून होते? 0 पासून. निगेटिव्ह कुठून स्टार्ट होते? -1 पासून. आता हेच आपल्याला काय करायचंय? जर का आता मला विचारलं की ह्या डेटामध्ये ह्याचं डेटा टाईप काय, तर कसं चेक करणार सांगा? प्रिंट टाईप ऑफ डेटा. ठीक आहे. आणि देन काय येत आहे? स्ट्रिंग. ठीक आहे. व्हेरिएबलचं नाव द्यायचं, कॉन्टेंटचं नाही. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? मला याची लेंथ चेक करायची. मग कोणतं फंक्शन हेल्प करणार आपल्याला? प्रिंट लेन. ठीक आहे. लेन म्हणजे काय की बाबा किती लांब कॅरेक्टर आहे, जे पण स्ट्रिंग आहे ती किती लांब आहे. मग सिंपल ती कोणाची चेक करायची आहे? तर डेटा व्हेरिएबलची लेंथ किती आहे, त्याच्यात जी पण स्ट्रिंग स्टोअर आहे त्याची ऍक्च्युअल लेंथ किती आहे. मग सिंपल किती येते? 6. आता आपल्याला सांगितलं की हा फक्त पायथॉनचा वाय प्रिंट करायचा आहे. काय प्रिंट करायचा आहे? वाय. मग एखादी गोष्ट जर का तुम्हाला ऍक्सेस करायची असेल या फील्डमध्ये, ठीक आहे, स्टार्ट टू एंड, असं नाही की प्रत्येकाचा ऍक्सेस वेगवेगळा आहे. ऍक्सेस कोणती गोष्ट करायची असेल तर इथं द्यावं लागतं तुम्हाला व्हेरिएबलचं नेम. काय द्यावं लागतं? व्हेरिएबलचं. आणि यूज करतो आपण ऍक्सेस करायला स्क्वेअर ब्रॅकेट. काय यूज करतो? स्क्वेअर ब्रॅकेट. कशासाठी? ऍक्सेस. जेव्हा व्हेरिएबल प्लस स्क्वेअर ब्रॅकेट असं कॉम्बिनेशन बघता तुम्ही कुठे इंडस्ट्रीमध्ये, ठीक आहे, तिथे एक व्हेरिएबल असतो आणि स्क्वेअर ब्रॅकेट असतो. तिथे कोणती तरी गोष्ट काय करत असतं? ते ऍक्सेस करत असतात. ती लिस्ट आहे का? नाही, कारण का लिस्ट पण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये स्टोअर होते. ठीक आहे. मग त्याचा मिनिंग आहे की तू लिस्ट आहे का? नाही. ते काय आहे? ऍक्सेस. जर का व्हेरिएबल आणि स्क्वेअर ब्रॅकेट तुम्ही जर का बघताय, मग इथे तुम्ही एक नंबर पास करू शकता. काय पास करू शकता? नंबर. मग एक नंबर काय असणार आहे त्याचा? वाय प्रिंट करायचे तर 1. ठीक आहे. 0 याचा आहे पीचा, वायचा काय असणार आहे? 1. मग मला हे प्रिंट करायचंय वाय. तर सिंपल मग मी काय करणार? फक्त इथं लिहिणार प्रिंट. काय लिहिणार? प्रिंट करा. काय प्रिंट करायचंय? पी. तुम्हाला दिसत नाही का? ओम थोडा इकडे सरकतो का? किंवा तुम्ही थोडं तिकडे सरकले तरी चालेल. डेटा. ठीक आहे. डेटाला ऍक्सेस केला. डेटा काय आपला? व्हेरिएबल आहे वरचा. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला प्रिंट करायचंय? वायला. मग वायचा इंडेक्स नंबर काय? 1. आलं वाय. मग आता मला सांगा की ह्या ओचा इंडेक्स नंबर काय असेल आणि मला प्रिंट करायचा आहे. काय असेल? 4. मग सिंपल मी काय करणार? प्रिंट डेटा ऑफ 4. आला ओ. आता मला सांगा की याचा मायनस एचचं काय असेल मायनस मध्ये? 3. मग सिंपल आपण काय करणार इथे? मग सिंटॅक्स काय लिहितो? सिंटॅक्स कडे लक्ष द्यायचंय. ह्या गोष्टी रिपीट रिपीट मी पण लिहितोय. मग तुम्हाला शॉर्टकटचा यूज करायचं का इथे चेंज करायचं का नाही? ह्या गोष्टी रिपीट रिपीट का लिहायच्यात तुम्हाला? कारण का तुम्हाला सिंटॅक्सची प्रॅक्टिस होते. कशाची प्रॅक्टिस होते? सिंटॅक्सची. मी शिकवताना पण तुम्हाला कॉपी पेस्ट करून शिकवतोय का? नाही.
ठीक आहे, प्रॉपर प्रत्येक गोष्ट रिपीट रिपीट लिहून शिकवतोय. ठीक आहे, मग तुम्ही पण ऍज अ स्टुडंट काय केलं पाहिजे, रिपीट रिपीटच लिहिलं पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये चेंजेस करायचे का नाही. तुम्ही जर का कॉपी पेस्टचा यूज करताय, तुमचं लॉजिक जे आहे ते बिल्ड नाही होत आहे. ठीक आहे, तुम्ही हार्ड वर्क करताय. काय करताय, हार्ड वर्क. ठीक आहे, डेटा, देन त्याच्यानंतर ना इथे काय करायचंय मला, -3 अँड देन शिफ्ट इंटर. आला एच. समजले पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंडेक्सिंग कसं काम करते, किती इझी आहे. आता आपल्याला काय करायचंय, फक्त YTH प्रिंट करायचंय. काय प्रिंट करायचंय, YTH. आता एक सिंगल लेटर पर्यंत तर आपल्याला इंडेक्सिंग हेल्प करत होतं. मग इंडेक्सिंगचं पण एक ऍडव्हान्स व्हर्जन ज्याला म्हणतो आपण स्लायसिंग. ठीक आहे, जे इंडेक्सिंगच्या कॉम्बिनेशन मध्ये काम करतं आणि सिरीज मध्ये गोष्टी प्रिंट करायला आपल्याला काय करतं, हेल्प करतं. मग आता स्लायसिंग कसं काम करतं ते बघू आपण. त्याच्या आधी मी काय करतोय, प्रिंट करतोय डेटाला. ठीक आहे, मग डेटा काय आपला आता डेटामध्ये पायथॉन आहे. ठीक आहे, झालं का सॉल्व सगळ्यांचं टास्क. ठीक आहे, अजिंक्य काय केलं टास्क. प्रिंट लोअर, ओके. पाठवलं तरी चालेल, ओके ओके करेक्ट आहे. ठीक आहे, तर मी एकदा चेक करतो. आउटपुटमध्ये जो ओ आहे पायथनचा हम्म तो कसा पाहिजे आउटपुटचं फॉर्मॅट दाखवायचे फॉर्मॅट. फॉर्म्युला चेंज, आउटपुटचा फॉर्मॅट ऑफ हाय, आउटपुटचा फॉर्मॅट ग्रुपवर शेअर करतो. आउटपुट फॉर्मॅट हवाय, द्या इथे लक्ष. आता आपल्याला काय करायचंय, एका सिरीज मध्ये. मग स्लायसिंगचा एकदम बेसिक फॉर्म्युला आहे, स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप. ठीक आहे, मग याच्यामध्ये जे आहे ते स्क्वेअर ब्रॅकेटने काय करतो आपण, त्याला ऍक्सेस करतो. ठीक आहे, आणि देन याच्यामध्ये असतात कोलन फक्त. ठीक आहे, मग याचं तुम्हाला असं मॅनेजमेंट करायचंय की तुम्हाला YTH प्रिंट होईल. मग तुम्ही काय करणार, प्रिंट. ठीक आहे, प्रिंट मध्ये काय करणार आहे, सिंपल देणार आहे, डेटाला ऍक्सेस करायचंय. ठीक आहे, डेटाच्या आतमध्ये काहीतरी ऑपरेशन करायचंय. मग सिंपल स्टार्ट काय असणार आहे आपला, 0 1 2. 2 काय असणार आहे माझा, स्टार्ट असणार आहे. स्टॉप कुठं असणार आहे, 2 पासून 2 3 4, बट 4 पर्यंत प्रिंट करायचं आहे मला. ठीक आहे, मग तुमचा एक स्टॉप एक्स्ट्रा द्यावा लागतो. ठीक आहे, 5. म्हणजे तो ओला प्रिंट नाही करणार, ओला काय करणार आहे, तो स्टॉप करणार आहे. मग मी काय देणार इथं, 5. काय देणार, 5. 5 दिल्यानंतर ना काय करणार आहे, सॉरी बघू आपण, 2 3 4 5 करेक्ट आहे. आणि देन स्टेप काय असणार आहे माझी, 1. सॉरी सॉरी सॉरी, इथे 1 ने स्टार्ट करणार आपण, तरी म्हटलं काहीतरी चुकतं, इथं 4 ने करणार. ठीक आहे, आणि देन याला काय करणार, शिफ्ट इंटर. आलं YTH. ठीक आहे, कारण का 0 पासून स्टार्ट होते, 0 1 स्टार्ट असणार आहे, 2 3. ठीक आहे, आणि देन लास्टला काय असणार आहे, 4. समजलंय स्लायसिंग कसं काम करतं. आता जर का तुम्हाला म्हटलं की याला उलटं करायचंय, पूर्ण रिव्हर्स प्रिंट करायचंय, मग त्याला म्हणतं स्ट्रिंग रिव्हर्स करणं. मग स्ट्रिंग रिव्हर्स करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, प्रिंट. ठीक आहे, डेटा, स्टार्ट पण नाही द्यायचा. ठीक आहे, स्टार्ट द्यायचंय का, नाही. मग डिफॉल्ट स्टार्ट काय असतो, 0 पासून. एंड द्यायचंय का, नाही. एंड दिला म्हणजे एंडलाच एंड होणार आहे. ठीक आहे, स्टॉप दिला म्हणजे एंडला पर्यंत जाणार आहे. ठीक आहे, आणि मी इथे काय करतोय, -1. झालंय पायथॉन पूर्ण उलट. ठीक आहे, म्हणजे स्ट्रिंग रिव्हर्सच्या आत्ताचं लेक्चर पर्यंत. आणि तिथून पुढे जे आहे ते तुम्ही करंट लेक्चर जे आहे ते समजलंय. ठीक आहे, मग करायला काय टास्क आता. ठीक आहे, मग आपण लिस्ट स्टार्ट करू. आता टास्क किती जणांना जमला, एकालाच फक्त, वा, प्रथमेश वा, अजिंक्य ओके. हा लेटेस्ट वाला कुणी केलं, तू केलेला आहे का. हा कुणी केलेला आहे, ओके 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 ओके. नाही, कोणाचं पण घेऊ आपण, पण बघू आपण. आपल्याला काय चेक करायचं फक्त, हे घेतलं ना सगळ्यांनी. अरे स्मॉल ए घेतलं, कॅपिटल घ्यायचा. मी उगाच सांगितलं होतं, कारण का मला पण इथं चेंज नाही करायला लागलं पाहिजे, त्याच्यामुळे एक व्हेरिएबल सिंगल घ्यायला लागत. टाईप एरर आलाय. काय आलाय, मग मलाच करू दे आता. इज इक्वल्स टू, तुमच्या ह्याच्यामध्ये रन झालं काय, माझ्या ह्याच्यामध्ये रन नाही झालं आता. ठीक आहे, म्हणजे हे तर आलेलं आहे. ठीक आहे, पायथॉनचा ओ कॅपिटल सांगितलं होतं ना मे बी मी. हे आउटपुट हवंय आपल्याला.
ठीक आहे, बट हे करेक्ट आहे. ठीक आहे, हे आउटपुट असं हवं आहे. ठीक आहे, त्यानंतर न केलेलं आहे सेंड. असं व्हर्टिकल नव्हतं करायचं आपल्याला. ठीक आहे, हॉरिझॉन्टल हवं होतं, जसं की हे तू केलेलं आहे ते करेक्ट आहे. स्मॉल ए घेतलंय का? इथे चेंज करण्यापेक्षा मी इथे चेंज करतो. पायथॉन ओके, करेक्ट आहे. तर चला द्या लक्ष, करू नेक्स्ट लिस्टकडे. स्ट्रिंग एवढंच आहे. ठीक आहे, समजले स्ट्रिंग कसं काम करतं. एफ स्ट्रिंग व्हायचंय, अजून कोणतं व्हायचंय? एफ स्ट्रिंग. ठीक आहे, एफ स्ट्रिंग येणार आहे. ठीक आहे, आता जाऊ आपण प्लस. नवीन शीट क्रिएट करणार आपण, त्याला नाव देणार लिस्ट. काय नाव देणार? लिस्ट डॉट IPYNP. आता लिस्ट बद्दल पहिलं आज थोडं थेअरी होईल. ठीक आहे, नॉर्मल प्रॅक्टिकल होईल आज. काय होईल? नॉर्मल प्रॅक्टिकल. ठीक आहे, आता सिम्पल, कारण का आता वेळ थोडा कमी आहे, त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं मी थेरोटिकल कव्हर करणार आहे आज. ठीक आहे, सांगा मला कोणत्या कोणत्या डेटा टाईप शिकले तुम्ही? इंट, हळूहळू सांगा. इंटिजर, सेकंड फ्लोट, त्याच्यानंतर स्ट्रिंग. ठीक आहे, डबल कोट मध्ये स्टोअर होता. आता एक नवीन डेटा टाईप ऍड होतोय. ठीक आहे, बेसिक होतंय. आता ओरिजिनल जे डेटा टाईप आहे तिथून स्टार्ट झाले. ठीक आहे, आता बघू की कसं काम करतंय तुमचं ब्रेन. ठीक आहे, फर्स्ट डेटा टाईप आहे लिस्ट. काय? लिस्ट. लिस्ट स्टोअर केली जाते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. कशामध्ये स्टोअर केली जाते? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, लिस्ट मल्टिपल डेटा टाइप्सला स्वतःमध्ये काय करू शकतं? स्टोअर करू शकतं. फ्लोट असू दे, स्ट्रिंग असू दे, इंटिजर असू दे. ठीक आहे, ह्याच्या पलीकडे कोणता डेटा टाइप नाहीच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तू काय करू शकतो? स्टोअर करू शकतो. डुप्लिकेट्स अलाउ करतो. ठीक आहे, आणि लिस्ट इज म्युटेबल. म्युटेबल मीन्स चेंजेबल. ठीक आहे, त्याला इझिली आपण काय करू शकतो? मॉडिफाय करू शकतो. ठीक आहे, मग अपकमिंग येणारे डेटा टाइप्स कोणते त्याच्याबद्दलही तुम्हाला सांगतो. हा झाला लिस्ट. देन हा झाला टप्पल. कशामध्ये स्टोअर होतो? राऊंड ब्रॅकेटमध्ये. लिस्ट अँड टप्पल एकदम सेम आहे, बट टप्पल इज इम्युटेबल. काय तो? इम्युटेबल. तो चेंजेस अलाउ नाही करत. तो चेंजेस अलाउ करतो का? नाही करत. मग ह्याच्यामध्ये जर का चेंजेस करायचे असतील तर काय प्रोसेस परफॉर्म करावी लागते? ती पण एक लॉजिकचा पार्ट आहे. ठीक आहे, मग ही एक अपकमिंग. त्याच्यानंतर येतं सेट. काय येतं? सेट. मग सेट काय म्हणतं? की हे काय म्हणत होतं? की चेंजेस करून देतो. ठीक आहे, हे पण एक ऑर्डर फॉलो करत होतं. काय करत होतं? ऑर्डर. ऑर्डर मीन्स काय? इंडेक्सिंग. ऑर्डर म्हणजे काय? इंडेक्सिंग. हे पण काय फॉलो करणार आहे मग? इंडेक्सिंग. ठीक आहे, हे काय करताय? डुप्लिकेट्सला हे पण अलाउ करताय, हे पण डुप्लिकेट्सला अलाउ करताय. ठीक आहे, बट ह्या दोघांमध्ये फरक काय? हा म्युटेबल आहे, हा इम्युटेबल आहे. म्हणजे हा चेंजेस करून देतो, हा करून देत नाही. ठीक आहे, मग हा काय म्हणतोय? की मी जो आहे तो चेंजेस करून देईल, पण इंडेक्सिंग फॉलो नाही करणार. काय नाही फॉलो करणार? इंडेक्सिंग. आणि डुप्लिकेट्सला पण अलाउ नाही करणार. असं कोण म्हणतंय? सेट. मग सेट डुप्लिकेटला अलाउ करतं का? नाही. बट हे इंडेक्सिंग फॉलो करतं का? नाही. इंडेक्सिंग फॉलो नाही करत, म्हणजे तो डेटा जो आहे तो रॅन्डमली दरवेळेस अनऑर्डर असणार आहे. काय असणार आहे? अनऑर्डर. जी गोष्ट तुम्हाला पहिल्या रनला 1 नंबरला दिसतीये, मे बी ती 2 नंबरला जाऊ शकते नेक्स्ट रनला. समजलंय? म्हणजे ते काय आहेत? अनऑर्डर. फिक्स कोणत्या पोझिशनला आहे का कोण? नाहीये. ठीक आहे, देन त्याच्यानंतर नाही तर डिक्शनरी. काय येतं? डिक्शनरी. डिक्शनरी डेटा स्टोअर करतं की व्हॅल्यू पेअरमध्ये. कशामध्ये? की व्हॅल्यू पेअरमध्ये. मग हे डिक्शनरी पर्यंत तुमचं बेसिक आहे. डिक्शनरी पर्यंत काय? बेसिक. अजून एक डेटा टाईप राहिलाय जो की तुमच्या डेटा रिलेटेड फील्डमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डेटा सायन्समध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याचं नाव आहे ऍरे. काय आहे? ऍरे. मग आता जो ऍरे आहे तो नमपाय पासून स्टार्ट होणार आहे, कारण का ऍरे जो आहे तो विदाऊट नमपाय क्रिएट पण नाही करू शकत आणि त्याच्यावरती आपण ऑपरेशन पण नाही करू शकत. कारण का त्यासाठी काय लागते? एक लायब्ररी लागते, जर का ह्याच्यावर काम करायचं असेल. मग बेसिक मध्ये जे आहेत ते एवढे डेटा टाइप्स आहेत. मग एवढे डेटा टाइप्स मध्ये एका दिवसात होणार आहे का? नाही. ठीक आहे, टप्पल आणि हे दोन नेक्स्ट लेक्चरमध्ये होईल. म्हणजे नेक्स्टच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सगळ्यात जास्त टाइम आपण स्पेंड करणार आहे लिस्टवरती. कशावर करणार आहे? लिस्ट. कारण का लिस्ट
आणि डिक्शनरी हे दोनच डेटा टाईप आहेत जे डेटा फ्रेमला रिप्रेझेंट करतात. कोणाला रिप्रेझेंट करतात? डेटा फ्रेम. आणि जे लिस्ट आहे त्याचं ऍडव्हान्स व्हर्जन ऍरे असतं. लिस्टचं ऍडव्हान्स व्हर्जन कोणतं असतं? ऍरे. ठीक आहे, समजले? म्हणजे लिस्ट ज्या गोष्टी नाही करू शकत त्या गोष्टी कोण करणार आहे? ऍरे करणार आहे. ऍरे ऍग्रिगेशन पण करतं बट लिस्ट ऍग्रिगेशन नाही करत. आता ऍग्रिगेशन काय असतं तेही सांगतो. सम करणं, काउंट करणं, मिनिमम काढणं, मॅक्झिमम काढणं, त्याची ऍव्हरेज काढणं, हे लिस्ट नाही करू शकत. लिस्ट एक नॉर्मल डेटा टाईप आहे. काय तो? नॉर्मल. बट ह्याला जर का अपग्रेड केला तर ऍरे बनतो. काय बनतो? ऍरे. मग तो मल्टी डायमेन्शनल मध्ये पण काम करतो. जसं की 2D 3D, ठीक आहे, 4D याच्यामध्ये मल्टी डायमेन्शन मध्ये काय करतो? तो काम करतो. मग त्याच्यानंतर वेक्टर्स येतात, मॅट्रिक्स येतं. ठीक आहे, मग हे पण त्याच्यामध्ये काय करतो आपण? परफॉर्म करतो डेटा सायन्स जेएनआय मध्ये. ठीक आहे, मग इथून तुमचं जे आहे ते स्टार्ट होतं. ठीक आहे, मेन. बट त्याच्या आधी तुम्हाला हे यावं लागतं. ठीक आहे, आता हे झालं की तुमचं संपणार आहे का? नाही. मग याच्यानंतर काय येतं? लूप. काय येतं? लूप. लूप नंतर येतं कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट नंतर येतं एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर ना पुढे येतं इनपुट. काय येतं? इनपुट. आणि देन लास्टला येतं कॅल्क्युलेटर. काय येतं? कॅल्क्युलेटर. आणि ते फंक्शन नावाचा टॉपिक पण असतो, तो पण येतो. ठीक आहे, हे तुमचं टोटल बेसिकचं शेड्यूल आहे. हे सगळं कशामध्ये येतं? बेसिक मध्ये येतं. आणि मग इथून काय स्टार्ट होतं? ऍरे वगैरे. ठीक आहे, मग आता आपण कुठे जस्ट इथं पोहोचलो. अजून एवढ्या गोष्टी व्हायच्यात बेसिक मध्ये. ठीक आहे, मग आता आपण लिस्ट क्रिएट करू आणि नॉर्मल त्याच्यावरती ऑपरेशन करू. बघू किती तुम्हाला समजतं. आता बघू तुमचं किती कोडिंग मध्ये लॉजिक बनलंय. ठीक आहे, त्या लॉजिकच्या बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारतो. आता कोण असा पर्सन आहे जो मला लिस्टच्या सगळ्या प्रॉपर्टी सांगू शकतो? ऍटलीस्ट दोन तरी प्रॉपर्टी सांगू शकतो. चेंजेबल, व्हेरी गुड, पहिली. दुसरी? फॉलो इंडेक्सिंग. ऑर्डर दुसरी, अजून तिसरी? मल्टिपल डेटा टाइप. इट डेटा टाइप्स अलाउ करतं. व्हेरी गुड. अजून? व्हेरी गुड. अलाउ डुप्लिकेट. ऑर्डर इट ऑर्डर इट झालंय. ओके, हा. स्टोअर इन स्क्वेअर ब्रॅकेट. स्टोअर कशात केलं जातं? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, आता हे ऑर्डर रीड आहे. मग मला सांगा, मला याची लेंथ किती असेल मग? Words. 4 का 3? मग काय प्रिंट करायचं? प्रिंट लेंथ डेटा. करेक्ट ना? अँड देन किती येते अजून पण? 4 का 3? 4. ओके, 3. ओके, हा. 4 किती? 4. म्हणजे अजून पण हँगनेस आहे. मी फक्त कन्फ्युज करायचं काम करतो, कारण की आपले 9 लेक्चर जे आहेत ते असेच असणार आहे. ठीक आहे, मी कन्फ्युज करणार, तुम्ही कन्फ्युज होणार. ठीक आहे, मग तुम्ही ह्या आता नाही कन्फ्युज झालं तर उद्या कन्फ्युज होतात. ठीक आहे, उद्या नाही आलं तर परवा होतात. ठीक आहे, पण कन्फ्युज होण्याची गॅरंटी प्रत्येकाची आहे. ठीक आहे, कारण का समजेल. आता तर जस्ट सुरुवात आहे. ठीक आहे, हा. आता बघा, आपण मला सांगा, मला श्यामला प्रिंट करायचं तर कसं करणार? Print data. प्रिंट डेटा 2. One. 1. अजून कोण आहे का? 3. सांगा त्याला. आता ऍक्सेस चाललंय आपलं, फक्त ऍक्सेसच खेळू आता आज तरी. हा, प्रिंट डेटा ऍक्सेस करण्यासाठी कशाचा यूज करतो आपण? स्क्वेअर ब्रॅकेट. आता हे लिस्टचे स्क्वेअर ब्रॅकेट आहेत का? नाही, कारण की व्हेरिएबलला चिटकून आहेत. मी काय सांगितलं? जेव्हा ते एकमेकांना काय असतात? जॉईन असतात, तेव्हा ते लिस्ट रिप्रेझेंट करतात का? नाही, ते एक ऍक्सेस रिप्रेझेंट करतात की या डेटामध्ये इनरला काहीतरी ऑपरेशन चालू आहे. मग इनरला ऑपरेशन कोण चालू आहे? 1. 1 ला कोण आहे? श्याम आहे. किती इझी आहे. ठीक आहे, आता मला सांगा, मला प्रिंट करायचा आहे ह्या श्यामचा ए. काय प्रिंट करायचं? श्यामचा ए. आता ते कसं करणार? श्यामच्या आतमध्ये काय प्रिंट करायचं आहे? ए. मग इथून सुरुवात होते तुमची प्रिंट. काय होते? प्रिंट डेटाला पहिला ऍक्सेस करतो. कोणाला ऍक्सेस करतो? डेटाला. डेटा मधला पहिला इलेमेंट ऍक्सेस करतो, ज्याचं नाव काय? 1. आणि 1 मध्ये अजून एक स्टेप आतमध्ये जातो. ठीक आहे, आणि त्याचं काय करू आपण मग? 1 0 1 2. ठीक आहे, मग इथे काय देऊ आपण? 2. आलं ए. समजलं? ऍक्सेस मध्ये पण ऍक्सेस. आता याच्यापेक्षा आतमध्ये जाऊ शकत नाही, एकच सिंगल लेटर आहे. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा आतमध्ये गेलं तर
काहीच दिसणार नाही तुम्हाला. ठीक आहे, एमटी दिसेल डायरेक्ट ते, कारण की त्याच्या आतमध्ये काहीच नाहीये. समजलंय की कसं ऍक्सेस करायचं ते? आता तर ऑपरेशन काही परफॉर्म नाही करू शकत, बट ठीक आहे, एक लॉजिकचं ऑपरेशन आपण परफॉर्म करू. मला श्यामच्या जागी जे आहे, ठीक आहे, श्यामच्या जागी मला करायचंय रोहन. काय करायचंय? रोहन. कसं करणार? एक सिंपल लॉजिकचा पार्ट आहे. रिनेम. वा. डेटा वन पहिली गोष्ट मला सांगा, ह्याला कसं समजलं हे नावच आहे रिनेम करायला? इथं नंबर पण असू शकतं ना वन लोकेशनला. ठीक आहे, मग वन नंबरला तर मग तुम्ही म्हणणार रिप्लेस नंबर ऑपरेशन, रिप्लेस रिनेम, अशी थोडी ना ऑपरेशन असतात. काहीतरी काय असेल ऑपरेशन. मला सांगायचं इंडेक्स नंबर काय? वन. मग त्याला पहिला ऍक्सेस मध्ये घ्या. काय घ्या त्याला? ऍक्सेस मध्ये. आता आपण चेंजिंग करतोय, प्रिंट करतोय का? नाही. प्रिंट म्हणजे फक्त बघत होतो आपण. आता ऍक्च्युअल मध्ये काय करतोय आपण? चेंज करतोय. याच्या आधी आपण कोणतीच गोष्ट चेंज नाही केली आहे. ठीक आहे, ती प्रिंटच्या आतमध्ये परफॉर्म केली आहे. ठीक आहे, आता मी इथे काय करतोय? डेटाला घेतोय. कोणाला घेतोय? डेटा. डेटा मधला इलेमेंट कोणता आहे? वन. याला जर का मी असं केलं तर श्याम प्रिंट होतंय. काय प्रिंट होतंय? श्याम. या श्यामलाच मला काय करायचं? रिप्लेस करायचं. त्याच्यामुळे मी इक्वल्स टू लिहितोय. काय लिहितोय? इक्वल्स टू. आणि इक्वल्स टू मध्ये लिहितोय मी रोहन. काय लिहितोय? रोहन. आणि याला रन करतोय. रन केल्यानंतर ना लेटेस्टचा प्रिंट करतो डेटा. ऍक्च्युअल चेंज तुम्हाला डेटामध्ये दिसेल. आलं रोहन? ठीक आहे, म्हणजे श्याम काय झाला? रिमूव्ह झाला. रोहन काय झाला? ऍड झाला. समजले? ठीक आहे, मग तुम्हाला श्यामला पण ठेवायचं आहे, रोहनला पण ठेवायचं. मग ह्या गोष्टी कशा होणार? मग त्याच आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे, युझिंग फंक्शन्स. आणि जे फंक्शन शिकणार आहे ते प्री डिफाईन आहेत. काय डाऊट आहे का? समजलंय? काय वाटतं, इझी असेल का उद्याचं लेक्चर? इझी तर आहे. ठीक आहे, कन्फ्युजिंग नाही. कन्फ्युजिंग कोणती गोष्ट आहे की जी स्लायसिंग पण नाहीये. स्लायसिंग तर समजेल तुम्हाला. कन्फ्युजिंग गोष्ट ही आहे जेव्हा तुम्ही ह्या तीन गोष्टी शिकता. ठीक आहे, म्हणजे हा जो पहिला ब्रॅकेट मी लिहितो ना, तोच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. खालचं तुम्हाला फक्त सिंटॅक्सने जरी आलं तरी चालेल, पण ह्याची थेअरी सगळी माहित पाहिजे तुम्हाला. काय माहित पाहिजे? थेअरी. इंटरव्ह्यूअर जो आहे तो तुमचं एकाच क्वेश्चनवरती पूर्ण पायथॉनचं बेसिक अंडरस्टँड करून घेऊ शकतो की तुम्हाला बेसिकचं किती नॉलेज आहे. फक्त तो एकच क्वेश्चन विचारेल, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट, टपल, सेट अँड डिक्शनरी. या चौघांमधला फक्त मला डिफरन्स सांग. तर तुम्ही जर का डिफरन्स नीट परफेक्ट सांगितला तर तुमचं बेसिक 100% क्लिअर आहे. तुम्ही वरवर म्हणता, अकॅडमिकच्या भरोश्यावरती वरवर म्हणता तुम्ही की मला बेसिक माहिती आहे. ठीक आहे, बट ते बेसिक आणि ओरिजिनल बेसिक, ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप फरक असतो. ठीक आहे, तुम्ही जर का तिथे चांगलं शिकला असेल चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, बट इथं आपण काय करणार आहे? बेसिक पासून शिकणार आहे, कारण की आपण झिरो पासून स्टार्ट करतोय. ठीक आहे, आता याचं जे आन्सर आहे तुम्हाला टाइम टू टाइम समजेलच, बट तुम्हाला दोन क्वेश्चन पाठ करायला दिले होते. व्हॉट इज अ पायथॉन अँड वाय यूज पायथॉन. तर काल तर सांगितलं व्हॉट इज अ पायथॉन. ठीक आहे, आता सांगा वाय यूज पायथॉन काय? अर्धा तासवाला आपला आला नाही आज. ठीक आहे, चिंतामणी आहे का ऑनलाईन? नाहीये. कोण आहे का कॉन्फिडेंटली की सांगू शकता आता वाय यूज पायथॉनचं? का बघायची पुढच्या मंडे पर्यंत वाट? ठीक आहे का बाबा? एक दिवसावाले पण होते कोण कोण आपल्यामध्ये, तुम्हीच होते ना एक दिवसावाले. ठीक आहे, एक अर्धा तासवाला नाहीये, मग एक दिवसावाले बघू. ठीक आहे, बरं व्हॉट इज अ पायथॉन कोण सांगतंय? पायथॉनचं हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा पण हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हा, मग इंटरप्रिटर प्रोग्रामिंग लँग्वेज मग काय? लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करता. बरं, मग वाय यूज पायथॉन इन डेटा अनालिसिस? मग काय यूज करतो आपण? कारण की आपल्या कोर्समध्ये आहे. ठीक आहे, जावा असतं तर जावा यूज केला असतं. ठीक आहे, पीएचपी असतं तर पीएचपी यूज केला असतं. नाही, असं काही नाही. स्टॅटिस्टिकला सपोर्ट करणारे बाकी पण लायब्ररीज आहेत. ठीक आहे, स्टॅटिस्टिक जावामध्ये पण होतं. ठीक आहे, इझी टू लर्न, त्याच्यामुळे यूज होतं. मग जावावाले म्हणतील आमची काय अवघड आहे का, एकदा शिकून बघा. ठीक आहे, सोपीच आहे असं म्हणतील. एकदा जावाच्या लेक्चरला एक पोरगा रडत होता, त्याला समजतच नव्हतं काय. तो एवढा घाबरला, त्याला काय समजत नव्हतं लेक्चर, तर आम्हाला सर सांगत होते. तो लिटरली रडायला लागला होता. आणि तुमच्यात एवढं हिंमत आहे की तुम्ही ट्रेनरला रडवताल. ठीक आहे, म्हणजे अपोजिट. त्यामुळे तर तुम्ही बिगनर फ्रेंडली लँग्वेज चूज केले, ज्याचं नाव आहे पायथॉन. मग बिगनर फ्रेंडली लँग्वेजला कसं तुम्ही नाही का क्रॉस करताल? ठीक आहे, आणि म्हणताल की ही हार्ड लँग्वेज आहे, बिगनरसाठी नाही आहे. ठीक आहे, आता मला सांगा की याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की बेसिक मध्ये कोणता अजून एक टॉपिक असावा?
ते काय ऍड करू आपण, उप्स पण ऍड करू यावेळेस. याच्यामध्ये काय ऍड करू, उप्स. दर प्रत्येक बॅचला काही ना काहीतरी नवीन ऍड होत राहतं. ठीक आहे, यावेळेस आपण काय ऍड करू, उप्स ऍड करू. ठीक आहे, उप्स मध्ये सगळे त्याचे कंपोनंट जे आहेत ते होतील. ठीक आहे, बट उप्सचा यूज तुम्हाला कुठंच नाहीये. ऍज अ डेटा सायन्स पण JNAI पण कुठंच यूज नाहीये. आतापर्यंत मीच कुठे उप्सचा यूज नाही केला. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हालाही कुठे यूज नाही होणार आहे उप्सचा. उप्स कोणासाठी, डेव्हलपरसाठी आहे. कोणासाठी आहे, डेव्हलपरसाठी. ठीक आहे, डेटा सायन्स मध्ये पण नाही लागत. डेटा सायन्स मध्ये स्टॅटिस्टिक जास्त लागतं, मॅथमॅटिक्स लागतं आणि लॉजिक लागतं. ठीक आहे, थिंकिंग प्रोसेस लागते, ते ब्रेन सारखं काम करतं. ठीक आहे, आता ह्या सेम गोष्टी आहेत. तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करा. ठीक आहे, ज्यांचं इन्स्टॉलेशन आहे त्यांनी कम्प्लीट करा. ठीक आहे, कॅन्सल केलं का? नाही उप्स कॅन्सल नाही केलं, होणार आहे. ठीक आहे, आता हे इथं नाही, आपल्याला रोज रिव्हिजन करायचे. ठीक आहे, मला सॅम्पल दाखवायला पण लागतं. डिलीट करू दे मला, एक मिनिट. कारण का तुम्हाला तुमचा एक रिपोर्ट एक दिवस येतो, त्या दिवशी तुम्हाला तुमचाच रिपोर्ट दाखवायचा असतो. ठीक आहे, इथपर्यंत आता आपलं काय झालेलं आहे, कम्प्लीट. मग परवाच्या लेक्चरला ठीक आहे इथे एक टप्पल पण ऍड होईल. ठीक आहे, चला याला सेव्ह करू. ही जी शीट कंप्लीट होईल तुमची शिकून, ती मी तुमच्या ग्रुपवरती शेअर करत जाईल. तुम्ही त्याचं काय करा, यूज करा. मी ज्या शीट शेअर करेल त्यासाठी सेपरेट फोल्डर तयार करा. ठीक आहे, नोट्स नावाचा. आणि तुमच्या साईड नसेल तर तुमचा नॉर्मल फोल्डर असेल ज्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करताय. ठीक आहे, भेटू नेक्स्ट लेक्चरला. आजच्या लेक्चरची रेकॉर्डिंग शेअर करतो मी लगेच. कालच्याची नाही झाली, कालच्याचं याच लेक्चरमध्ये शिकवलंय मी. कुणाला का, काही मेसेजेस वाचले नाही कोणी सगळ्यांना, तर मला वेळच नाही मेसेज वाचायला. ग्रुपवर मेसेज वगैरे गेलाय कोणी? ठीक आहे ना, मी बोलून बघतो त्यांना. किती राहिले मी, 7-8 हजार राहिले ना. ताईची पण भरल्या सध्या नाही म्हटलं भरपूर झालं. काय म्हटलं कॉलेजची फी होती ते भरली म्हटलं, ताईची पण फी भरली म्हटलं, ते ऐकतच नाही. ठीक आहे ना, जाऊ दे ना. मी सांगतो माझ्या साईडने एकदा समजून त्यांना की भरेल तो म्हणून. त्याला म्हटलं पण आता ते प्लेसमेंट माझं पण काय ऐकत नाहीत ना. मी त्यांना म्हटलं तर माझं काम फक्त टीचिंग मध्ये येतं. पण मी त्यांना एकदा बोलून बघतो की लेक्चर करू दे. जसं की ह्याला केलं होतं, अभिला केलं होतं, सेम तसंच करायला लावतो मी. किती तारखेपर्यंत भरशील पण देतं ते? मला नाही विचारणार तारीख, तुलाच विचारतील तारीख. पुढच्या महिन्यापर्यंत का? तुझं डेटा सायन्स आहे का? डेटा अनालिसिस आहे का फक्त? एकदा बघ तू मॅडमशी बोल, त्यांना सांग. ते कारण होल्ड केलं तर परत पायथॉनची बॅच कधी स्टार्ट होईल नाही होईल आपल्याला पण नाही माहिती. ठीक आहे, माझ्या साईडनं बोलून बघतो त्यांना.